काय नाव आहे सर तुमचं? दिलीप गायकवाड. दिलीप गायकवाड. कोणतं गाव? बनसारवा आंबेजोगाई. बनसारवा आंबेजोगाई. बनसारवा आंबेजोगाई. इथं श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र नसोपचारक अशोक वागलावाळे यांच्याकडे तुम्ही आलात आणि तुमचा जो स्टार्टचा जो त्रास होता त्यामध्ये काय बदल वाटतो आणि आता तुमचा जो काय त्रास आहे हे दोन्ही थोडं आम्हाला थोडक्यात सांगा. आता पहिल्यामध्ये आतामध्ये हं. जवळजवळ 70% 80% फरक पडलेलाच आहे. हं. त्याच्यामध्ये काही शंका नाही. शंकर आहे. तर आता काय थोडंफार काय आहे. हां आता काय वाटतंय थोडंफार सध्या? आता ते एकदम आराम आहे, पण ते थोडंफार आहे अजून अंगामध्ये. ठीक आहे. स्टार्टला आलं तेव्हा काय वाटत होतं? ताप मला बेकार होतं त्यावेळेस. काय होतं ते दोन्ही खांदे जाम होते? जाम खांदे होते, मान फिरत नव्हती, काहीच नाही. हां आता आता मान फिरते, हां खांदे पण तेवढे नाही, आहे थोडंफार बऱ्यापैकी रिलॅक्स आहे. रिलॅक्स. चलो ठीक आहे. श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र संभाजीनगर इथे तुम्ही आलात आणि एक सेटिंग घेतली. आता उरलेल्या सेटिंगचा उपचार तुमचा आपण बघू आणि तो तत्पूर्वी आपण थोडं तुमच्या रिपोर्टवर भर टाकू. हे बघा मित्रांनो, या प्रकारे आमचा रिपोर्ट आहे. पेशंट समोर बसलेला आहे. हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये पहा दिलेलं आहे C5C6 डिफ्यूज डिस बल्ज इंडक्टिंग थिकल सॅक इनकॉर्डिंग बिलॅटरल न्यूरो फार्मिंग विदाउट आणि नर रूट कॉम्प्रेशन. तर या आजारामुळे यांच्या बॉडीमध्ये सेंट्रल कॅनल स्टेनोसिस न्यूरल फॉर्मिनल नॅरोईंग यांच्या या आजारामुळे यांना दोन्ही खांदे जाम झाले होते. दोन्ही खांदे जाम झाल्यामुळं त्यांचे ज्या मेंदूमध्ये ज्या नसा आहे त्या नसा वगैरे इकडे ॲक्सिडेंटमुळे त्यांना हा त्रास चालू झालेला होता. त्या नसा पूर्ण जाम होत्या आणि त्या आपण तेव्हा खोलल्यात तेव्हा त्यांची मान वळायला लागली. त्यांची कंडिशन 1 महिन्यापूर्वी मानसुद्धा वळत नव्हती. आता ते इतके फ्रीली झाले की ते आपल्याशी बोलतायत व्यवस्थित. त्यांचा आपण बिफोर व्हिडिओ पण टाकलेला आहे यूट्यूबला.